Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. कारण की कुठं ते स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावरती आलेले आहेत। त्यांचं आमरण उपोषण आता आज सकाळी 10 वाजता सुरू झालेलं आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी अंतरवाली सराटीमधून ते मुंबईच्या दिशेने निघाले होते। तब्बल 2 दिवसानंतर ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। हजारो मराठा बांधव हे आझाद मैदानावरती आणि मुंबईच्या ह्या सीएसटीच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। जिकडे तिकडे पार्किंग फुल झालेले आहे। अनेक मराठा बांधव आहेत, रस्त्यावरती कोणी जेवण करत आहे। आपल्या वेदना आणि संघर्ष घेऊन हे सर्व मराठा बांधव आलेले आहेत। हे सर्व मराठा बांधवांशी आपण चर्चा करणार आहोत। ते कुठून आले आहेत, त्यांना काय वाटतं, आरक्षण कसं मिळालं पाहिजे, मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काय वाटतं, या सर्व प्रश्नांचा आढावा यांच्याकडून घ्या। नमस्कार मित्रा, कुठून आलात तुम्ही? आम्ही गंगाखेडहून आलेलो आहोत। गंगाखेड गौंडगाव परभणी जिल्हा। आम्ही मनोजदादाच्या एका हकेवर की आमच्यासाठी मनोजदादा आमच्यासाठी एक त्यानं हाक मारली तर आम्ही सगळ्या गावातून कमी जास्त आम्ही 80 ते 90 जण दोन टेम्पो घेऊन आलेलो आहेत। आता टेम्पो कुठं लावलाय तुम्ही? टेम्पो आम्ही इथून 7 किलोमीटरवर लावलेला आहे। 7 किलोमीटर पायी आले तुम्ही? पायी आलोत पायी। आणि तुमच्या जेवणाची व्यवस्था? ते जेवणाची व्यवस्था टेम्पोमध्ये सर्व एक 8 दिवस जरी म्हणले दादा इथं तर 8 दिवसाचा बी आम्ही किराणा सोबत आणलेला आहे। 8 दिवसाची तयारी केली तुम्ही? 8 दिवसाची। वाटतं सरकार इतक्या दिवस उपोषण असं ठेवेल, सरकारचं काही बोलेल, सकारात्मक पावलं घेईल सरकार तर तसं देईल वाटायला, पण जरी नाही दिलं तर आम्ही इथं बसून राहणारच आहेत जोपर्यंत देणार नाही सरकार तोपर्यंत। मित्रा, कुठून आलाय, काय शिक्षण झालं तुझं? मी गंगाखेडून आलेलो आहे। काय शिक्षण झालं तुझं? शिक्षण BA कंप्लीट आहे माझं। नोकरी करतो नाही करतो? व्यवसाय करतोय मी। कोणता व्यवसाय करतोय? शॉप आहे माझी गंगाखेडलाच। आणि शेती वगैरे? शेती थोडी जेमतेम। पाणी काय शेतामध्ये? सध्या सोयाबीन आहे, बाकी दुसरं काहीच नाही सध्या। सोयाबीन जास्त झालेलं आहे यावर्षी, तर नुकसान झालं सोयाबीनचं? नुकसान तर झालेलं आहे ते यावर्षी, तरी पण मीडियाच्या माध्यमातून आमच्या इथून दिलेलं पण आहे ते। पंचनामा वगैरे शासकीय झाला? नाही पंचनामा झालं नाही, फक्त मीडियानं फक्त दखल घेतली होती, फक्त बाहेर दिली होती तशी। काय वाटतं, आरक्षण मिळेल? द्यायलाच पाहिजे होतं, त्यासाठीच आम्ही सगळ्या तयारीनिशी आलेलो आहे इथं, आणि आरक्षण तर घेऊनच जायला आलेलं आहे। मनोज जरांगेविषयी काय वाटतं? नाही, दादाचं तर परिस्थिती त्यांच्याकडे बघून तर बिकट अत्यंत, त्यांनी अगोदरच ते 2-3 दिवस झाला आज परेशान आहेत, जेवायला नाही, गाडीमध्ये झोप नाही, त्याच्यामुळं तर आम्हाला तर वाटतं त्यांनी हे उपोषण करायला नाही पाहिजे, पण
त्यांनी ठरवलेलं आहे, पण आम्हाला त्यांच्या हाकेवर ओ देण्यासाठी आम्हाला येणंच येणं आहे. मनोज जरांगीच्या हाकेवरती सर्व हे मराठा बांधव आलेत. काय मित्रा, कुठून आलाय तू? गंगाखेडून. काय वाटतं तुला, किती दिवस चालेल आता उपोषण? उपोषण तर किती दिवस चालत ते माहीत नाही, पण मनोज दादाच्या हाकेवर आम्ही आलो. आणि मनोज दादा हे आपलेसे वाटतात किंवा मनोज दादा आमच्यासाठी काय वाटतात मनोज दादा आपलेसे? कारण की कुठं ते मॅनेज झाले नाहीत, कोणी पण येऊ ते मॅनेज झाले नाहीत, काय नाही, त्याच्याशी आम्हाला आपलेसे वाटतात म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. मनोज जरांगे पाटील हे मॅनेज झाले नाहीत म्हणून ते आपलेसे वाटतात त्यांना, असं वाटतं. कुठून आला मित्र? नांदेडून सर. काय किती शिक्षण झाले तुझं? नांदेडून काकांडे इथून आलो सर. किती शिक्षण झाले तुझं? 12वी झाले सर. काय नंतर शिकला नाही काय? सर आरक्षण म्हणजे कसं आहे, जमीन कमी आहे आपल्याला, 2.5 एकर जमीन आहे, मग त्यामुळे शिक्षणाचा हातभाल म्हणजे आमच्या वडिलाला सहन झाला नाही सर. 80,000 90,000 फीस होऊन गेले सर. चांगल्या कॉलेजला कुठे जर आता 12वीच्या नंतर शिकायचं म्हणलं तर नांदेडला जाऊन राहणं, रूम खाणं ते होत नाही सर. शेतीमध्ये अगोदर पिकत नाही, जमीन कमी आहे आणि आरक्षणाचा लाभ भेटत नाही सर. त्यामुळे आता आमच्या दादाला आमच्या मराठवाड्यातून फुल सपोर्ट आहे सर आरक्षणासाठी. आणि आरक्षण आम्हाला खूप महत्त्वाचं आहे सर. म्हणजे कारण की आमचे वडील आज रोजारोजी करून शेती करून आमचं देखभाल म्हणजे सगळं पोटाचं करून आमचं शिक्षणाचं बघतात सर. आणि आमच्या आज लेकरा बाळाला सर आमचं नाही आमचं आयुष्य गेलं, पण आमच्या लेकरा बाळांचं तरी आयुष्य जाऊ नये यासाठी आम्हाला खूप आरक्षणाची गरज आहे सर. आज आम्ही लोकांच्या इथं नोकर राहून लेकरा बाळांना शिकत होतो सर. निश्चित आहे, लोकांच्या तिथे नोकरी करून ते आपल्या मुलांना शिकवत आहेत. पुढच्या पिढीला आरक्षण मिळावं असं त्यांना वाटतंय. अजून कुठून आला मित्र तू? मी दादा परभणी जिल्ह्यातील गौंडगावचा आहे. मी किती शिकला तू? शिक्षण माझं BA झालेलं आहे. नंतर नोकरी काय केली काय? नाही, मी आता दुकानावर आहे, दुकानावर काम करतो मी. पण शिक्षण म्हणजे काय, शिक्षण करून सर उपयोग काय होतच नाही. शिक्षण का बरं शिक्षण करून का उपयोग होत नाही? कारण आता माझे जे मोठे बंधू आहेत, माझ्या मोठ्या बंधूचं भरपूर शिक्षण झालेले, पण ते थोड्या मार्कावरून ते नोकरीला लागू शकले नाही. कोणती नोकरी? नोकरी ते ह्याचे MBBSचे करू लागले. MBBSला ते काहीतरी आपली नीटची एक्झाम, पण ते आरक्षणामुळे समजा ते पैसे वगैरे जास्त भरायला लागू लागले. आपल्याच्यानं तितका खर्च झेपत नाही, रान कमी आहे आम्हाला, आणि वडील शेती करतात. किती शेती तुला? शेती मला 2 एकर. काय शेतात? शेतामध्ये आता सध्या सोयाबीन आहे, आणि पावसामुळे त्याचं पण फार नुकसान झालेलं आहे. आता सध्या पावसामुळे शेतीचं नुकसान आहे, अल्पभूधारक आहेत. या सर्व मराठवाड्यातील शेतकरी आहेत. कोणी परभणीचा आहे, गंगाखेडचा आहे. मामा कुठून आले तुम्ही? या पुढे. मी मुंबईचाच आहे. मुंबईचाच आहे. काय वाटतं तुम्हाला? सातारा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की करता तुम्ही मुंबईत जेवढे मराठी आरक्षण आहे ते अद्यापर्यंत का मिळालं नाही? कारण काय आहे? 45 दिवसाच्या आतमध्ये शासकीय सेवेमधून सर्व मराठी आरक्षण मिळालं जातं. फाईल तिथे गेली होती, अद्याप त्या फाईलचा निर्णय लागला नाही. 45 दिवस का शासनाने का घेतला नाही निर्णय? हा का लागला नाही? काय वाटतं तुम्हाला? ते तुम्हाला विचारतो मी, का लागला नाही, का दिला नाही? तुम्हाला काय वाटतं? कारण आता हे महाराज इथपर्यंत येणं हे गरजेचंच नाही. त्यांनी सांगितलं ना की तो आमचा हा निकाल नेहमीप्रमाणे म्हणजे शासकीय नियमाप्रमाणे पूर्ण होण्यात यावा. आता हे मुलं आहेत, हे करोडो मुलं आहेत, हे इथं आलेले आहेत. इथं का आले, कशासाठी आले? त्या जागेवरचे आमदार नाहीत का, नगरसेवक नाही का, तहसीलदार नाही का? आणि हे बातमी तुम्ही अवश्य TV ला न्यूज करा. आम्ही तर दाखवतो म्हणून तर तुम्हाला विचारतो की ह्या लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. 45 दिवसाच्या आतमध्ये ज्या तहसीलदार ज्या जागेवर आहेत, जे आमदार आहेत, त्या जागेवरती ह्या नोकऱ्या लागल्या पाहिजेत. मुलं आज नवीन आहेत, नवीन तरुण पिढी आहे. नाही, मला एकच मिनिट विचारायचं आहे. 45 दिवसात नोकऱ्या कशा लागतील? तुम्ही आरक्षणाची मागणी करता, नोकरी कोणती लागली पाहिजे? काय वाटतं, काय म्हणणं आहे? नोकरी म्हणजे त्यांच्या शिक्षणाप्रमाणे ते नोकरी द्या ना तुम्ही त्यांना. आरक्षण मिळाल्यानंतर त्या कोट्यानुसार नोकरी मिळाली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे? आरक्षण हे मिळालंच पाहिजे. सर्वांना नियम सारखे पाहिजेत, नियमाप्रमाणे सगळ्यांना मिळालं पाहिजे. नोकरी तुम्ही म्हणताय 45 दिवसात मिळालीच पाहिजे. कुठून आले? जसं ज्या पद्धतीने तुम्ही 45 दिवसात अहवाल मागवता, माहिती आयोग मागवता, 45 दिवसात प्रत्येक गावामध्ये नोकरी मिळाली पाहिजे प्रत्येकांना. आणि का मिळत नाही ह्याचा अर्थ काय आहे? तुम्ही दक्षता याची घेत नाही, आणि प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे.
ठीक आहे, निश्चित त्यांची दखल सरकारने घ्यायला हवी वाटतं. काय कुठून सर आम्ही आज कामधंदे सोडून शेतामधले आज इथं मुंबईमध्ये आलो. कशासाठी आलो सर? आम्हाला आवश्यकता आरक्षणाची खूप आवश्यकता आहे सर. आणि आज सर आजच्या कंडिशनला आम्ही लोकांचे पैसे काढून इथं मुंबईमध्ये आलो सर. आणि आज आरक्षणाचा तोडगा जर लवकरात लवकर लावला गेला तर आम्ही इथं सर लोकांच्या इथं आजूबाजूच्या लोकांकडे भीक मागू, पण दादाला आम्ही सोडणार नाही सर. जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही दादा आम्ही. भीक नका मागू, तुम्हाला आरक्षण नाही आवश्यक पालम म्हणून आले. हा फळा गाव आहे. काय करता तुम्ही? आम्ही शेती करतो. काय शेतामध्ये? शेतामध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, 1.5 एकर रान आहे आम्हाला. आम्ही किती शेती तुम्हाला? 1.5 एकर. 1.5 एकर शेती काय शेतामध्ये? सोयाबीन आहे. आमचं सोयाबीन बी गेलेलं आहे. मनोज दादाला एवढं आहे की आरक्षण सरकारने द्यावं ही आमची सरकारला विनंती आहे. हा, मुलं असतील ना तुम्हाला? काय करतात ते? एक मुलगा आहे, शाळा शिकलाय, गावाकडे शेतीमध्ये असं नोकरी करतोय. पुढे शिकला का नाही ते? कारण त्याला काहीच नाही ना, कोणी कुठं काही देतच नाही. सरकारनं काय आर्थिक परिस्थिती आपली नाही. 1.5 एकरामध्ये काय करावं काय खावं. एका मुलीचे लग्न केले. कुठून आले तुम्ही? फळा परभणी. पालम तालुका परभणी. काय करता तुम्ही? शेती करतो. शेती. काय तुम्ही मुलं तुमचे शिकतायत? काय करताय? शिकणे चालू आहे. शिक्षण चालू आहे. ओके. कुठून आले तुम्ही दादा? आम्ही नांदेडून आलो. मुदखेड तालुका चिकाळा गाव आहे. पहिलं सर्वप्रथम तर मुंबई तकचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी इथं येऊन आमच्या जे आमचे विचार आहेत, आमचे जे स्वप्न आहेत, आमच्या भावना आहेत ते सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत. त्याच्याबद्दल मुंबई तकचं हार्दिक अभिनंदन. साहिल सर असतील, सगळ्यांचं अभिनंदन. बोला सर, आता काय विचारायचं तुम्हाला? कुठून आले? नांदेडवरून आलो सर. काय शिक्षण करतात? मी MR आहे सर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. आणि नोकरी करतो सर. बेरोजगार आहेत सर सगळे. MA झालेला आहे सर माझं. कुठंच आरक्षण नाही, कुठं काहीच नाही आम्हाला. नंतर काय शिक्षण नाही? नाही. सुशिक्षित बेरोजगार शेती करायला सर. सेट नेट काय तयारी केली नाही सर. काय आरक्षणच नाही सर. करून काय फायदा आहे सर? 90 वाले आम्ही घरी आहे सर. 70 वाले लागालेत, कुठं नोकऱ्याला लागालेत. आमचं काय सर? काहीच नाही. त्यासाठी आम्ही या मुंबईच्या लढ्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलाच्या सोबत आहोत सर. आणि आमचा आवाज तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवावा हे एवढीच तुमच्या मार्फत आमची विनंती आहे सर. नाही, आम्ही नक्कीच पोहोचू. नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही सर. जोपर्यंत आरक्षण मिळेल. काय तुमचं नाव? जय शिवराय. माझं नाव मनोज आबासाहेब भालेराव. मी रिधोरा. तुम्ही? मी तालुका वसमत, जिल्हा हिंगोलीमधून आलेलो आहे सर. आम्ही आज मनोजदादाचे हात बळकट करण्यासाठी इथं आलेलो आहेत. आम्ही शिक्षण काय झालं? नोकरी करता काय? MA BEd आहे. मी सुशिक्षित बेकार आहे. MA BEd झालेलं आहे माझं. MA BEd झालंय तुमचं? नंतर कोणतं कॉलेज, शाळा जॉईन केली? जागी प्रयत्न केले, पण मेरिट लिस्टला ओपनला असल्यामुळं मी काही कुठं क्वालिफाय झालो नाही. आणि आता माझं तर वय झालं, मला 2 मुलं आहेत. आता इथून पुढच्या जी येणारी पिढी आहे, मी याच्या अगोदर बरेच वेळेस पोलीसमध्ये पण ट्राय केलं होतं. 3 वर्ष लगातार ओपनमध्ये असल्यामुळे मेरिट लिस्टला कटलेलं आहे. आणि आता येणाऱ्या पिढीला जर आम्हाला शिकवायचं झालं तर आम्ही अतिशय अल्पभूधारक शेतकरी झालोत. आता म्हणजे आम्ही एकराहून गुंठ्यावर आलेले सगळे हे इथं आलेले माझे समाज बांधव आहेत. तर येणाऱ्या पिढीला जर आम्हाला शिकवायचं असेल तर आम्हाला आरक्षणाची गरज आहे. येणारी पिढी आमची त्याच्याशिवाय सक्षम होणार नाही. आणि जोपर्यंत आदरणीय मनोजदादा जरांगे आम्हाला सांगणार नाहीत की आपल्याला वापस जायचे तोपर्यंत आम्ही जाणार नाहीत. आता आमच्या प्रत्येक गावामधून जवळपास 100 ते 150 लोक आलेले आहेत आणि जवळपास 3-3 महिन्याचं राशन आणि सगळी सोय घेऊन आलेत. किती पाऊस जरी आलं, किती ऊन आलं, किती थंडी जरी झाली तर आम्ही कुणबी आहेत, आम्ही शेतकरी आहेत आणि आम्ही हलणार नाहीत जोपर्यंत मनोजदादा म्हणणार नाहीत. तर माझी सरकारला एकच कळकळीची विनंती आहे की याच्या अगोदर अतिशय शांततेने आणि भरपूर प्रमाणात आंदोलन झालेले आहेत, पण आंदोलनामधून आमच्या समाजाला काही भेटलं नाही. जे काही भेटलं असेल ते फक्त आणि फक्त मनोजदादामुळे भेटलेलं आहे. आतापर्यंत 58,08,000 नोंदी सापडल्यात. त्याच्यामधून आमच्या जवळपास 1.5 ते 2 कोटी लोक त्याच्यामध्ये आता आरक्षणामध्ये आलेले आहेत. पण राहिलेले जे माझे समाज बांधव आहेत ते फक्त आणि फक्त ते मनोजदादाची जी मागणी आहे त्या मागणी मार्फतच आम्हाला आरक्षण भेटणार आहे. कुणी जर म्हणत असाल मी 10% दिलं, 20% दिलं, हे संविधानामध्ये म्हणजे शासनाच्या जे दिलेलं आरक्षण आहे ते कुठंही न्यायालयामध्ये टिकणार नाही आणि आम्ही अशा भूलथापाला यावेळेला बळी पडणार नाहीत. आणि जोपर्यंत आम्हाला टिकणारं मनोजदादा म्हणतील तसं आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत आम्ही कुणीही इथून हलणार नाहीत. आता ठीक आहे, समजा आपण जर बघितलं काल देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बोलत होते की त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील आंदोलनाला बसलेत पण त्यांचा वापर करून कोणीतरी राजकारण करतंय असं त्यांनी म्हटलंय. त्यावर तुम्हाला काय वाटतं? एवढा समाज आहे साहेब,
एवढा समाज एकत्र झालाय, राजकारण करण्यासाठी नाही झाला. 18 पगड जातीला घेऊन चालणारा नेता कोणीतरी आजपर्यंत मराठा समाजाला लाभलेला आहे. निस्वार्थी माणूस मनोजदादा जरांगे पाटील भेटलेला आहे. कुठलाही राजकीय स्वार्थ नाही, कुठल्याही पक्षाचं काही कोणतं समर्थन नाही, कोणत्याच पक्षाचं असं हे नाही, त्याला पाठीमागाचं बॅकअप कुठलंच नाही. सर्व एकजुटीचा कुणबी समाज, मराठा समाज असा गोरगरीब कष्टकरी शेतकरी असा एक होऊन उठलेला आहे. सर्व समाज एकत्रित येऊन मनोजदादांनी एवढी चळवळ मोठी उभी केलेली आहे, त्याला कुठलाही राजकीय वारसा नाही. आज तुम्ही पाहत असाल संपूर्ण राज्यातून आलेला समाज हा एकवटलेला आहे. गोरगरीब जनता असो, सुशिक्षित असो, सुशिक्षित बेरोजगार लाखो करोडो लोक आलेले आहेत आज मुंबईमध्ये. निश्चित आहे की बघितलं आपण तर सध्या आझाद मैदानचा हा पूर्ण परिसर असेल किंवा CSTचा पूर्ण परिसर असेल, प्रत्येक लेनमध्ये आपल्याला बघितलं तर गाड्या दिसतात, भगवे झेंडे दिसत आहेत आणि त्या गाड्या सर्व मराठवाड्यातून आहेत, जालन्यातून आहेत, विदर्भातून आहेत, साताऱ्यातून आहेत, सगळ्या ठिकाणातून आहेत आणि प्रत्येक मराठा बांधव हा मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेवरती आलेला आहे. अजून बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. कुठून आले तुम्ही? सर आमची एकच मागणी, सर्व आमच्या आता जे आमच्या इथं जे स्वयंपाक करणारे आहेत तो मुस्लिम बांधव आहे आणि ज्याने ते आता गॅस वगैरे भट्टे हे चालू करतोय तो नावी समाजाचा माणूस आहे. इथं समाजाचा विषय नाही, मराठे तर आहेतच, प्रत्येक समाज इथं काम करतोय सर. प्रत्येक समाज काम करतोय म्हणजे सर्व समाजाचा आंदोलनाला पाठिंबा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुठून आले मामा तुम्ही? वाखारी तालुका असून जिल्हा हिंगोली. सर आमची एकच मागणी, फक्त ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, बाकी काहीच नाही. दादाने मागणी केली, घेऊनच जाणार सर, घेऊनच जाणार. पण सरकार तर म्हणते, देवेंद्र फडणवीस म्हणले की सरकारचा देणारच, ते द्यावं लागणारच, ते आम्ही मराठी शेवटी. हो सर, आरक्षण आम्ही शेवटी सोडणारच नाहीत. आम्ही ठरलं यावेळेस की आरक्षण घेऊन जायसाठीच आम्ही मुंबईला आलो आणि घेऊनच जाणार आम्ही. मागे पण वाशीला एकदा एकनाथ शिंदे आले होते, एकनाथ शिंदेच्या हस्ते उपोषण मनोजदादा जरांगेंचं सुटलं होतं वाशीमध्ये, तेव्हा आरक्षण दिलं होतं. त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही असं वाटतं? नाही झाली. फक्त आमच्या दादांनी फक्त विश्वास ठेवला, त्या विश्वासाचा काही लोकांनी गैरफायदा घेतला. असं न व्हायला पाहिजे. कोणी घेतला गैरफायदा? आता ते ज्या वेळेला कोण आलं त्यावेळेला त्यानेच घेतला ना. पण कोण आलं तुम्हाला? आता तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे तिथं कोण आलं काय नाही ते. तुम्हाला काय वाटतं कोण आलं? अहो तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे सर तिथं कोण आलं काय आलं आणि काय आश्वासन दिली आणि त्याची पूर्तता किती टक्क्यात झाली काय किती टक्क्यात झाली? काय हे दादा काहीतरी बोलतात? मला एकच म्हणायचं आहे की आत्तापर्यंत पिढ्यानं पिढ्या जे आज आता आमची पहिली पिढी श्रीमंत होती बरोबर आहे, पण पिढ्याना पिढ्या आता जी जमीन कमी झालेली आहे त्या जमिनी कमी झाल्याचा फायदा आता मिळत नाही आणि आता आमचे जे मुलं आहेत त्याला 1-2% ती मुलं कुठंतरी नोकरीपासून वंचित, त्याच्यानंतर नोकरी असो का त्याच्यानंतर शिक्षणापासून वंचित. आणि आम्ही एकच म्हणतो की विदर्भात आरक्षण आहे ना, आम्हाला नाही थोडी विदर्भात आहे, मोठमोठे जर पश्चिम महाराष्ट्र पाहिलं तर शरद पवार साहेबांना सुद्धा आरक्षण आहे. कुणबी मी परभणीहून आलेलो आहे, मी सुद्धा संघाचं काम करतोय, RSSचं काम करतोय, पण माझ्यावर संघाची एक जबाबदारी. तरी पण मला एक म्हणायचं की मी पण हिंदू आहे, मी पण मराठा आहे, मग मला वंचित का बरं ठेवावं सरकारनं? मला एकच म्हणायचं की सरकारनं आमचे पण मुलं कुठंतरी विचारतात की पप्पा आज 2 मार्काने मी कुठंतरी पाठीमागं गेलेले आहे आणि त्या 2 मार्कामुळे जर माझी मुलगी जर एखाद्या वेळेस 2 मार्कांनी कुठंतरी नोकरीला नाही लागली किंवा मार्क कमी पडल्यामुळे तिला कुठंतरी आम्ही पैसे भरू शकत नाही, आम्ही शेतकरी आहेत म्हणाल. आज खरंच शेती केल्यानंतर एकदम सरकार मालाला भाव देत नाही. गेल्या वर्षी सोयाबीन पाहिलं सर, म्हणालो ना अक्षरशः सोयाबीनचा पीक विमा सुद्धा नाही आणि सोयाबीनचे भाव 3400 रुपयांनी मी माझं सोयाबीन विकलेलं आहे. त्याचा खर्च सर 3500 रुपयानं खर्च झाला आणि 3400ने विकल्यानंतर आम्ही काय आत्महत्या करायची का सर? खरंच सांगतोय, आज इतकी केविलवाणी मराठी समाजाची परिस्थिती झालेली आहे की सरकारला एकच हात जोडून विनंती आहे की आरक्षण द्यावं आम्हाला आणि येणाऱ्या पिढ्या ज्या आमच्या आहेत, आमची मुलं बाळं आहेत, यांना कुठंतरी तुम्ही सरकारी याच्यात बसून ते पूर्णतः कुठंतरी समानता आणावी, हेच आमचं एक म्हणणं आहे सर. निश्चितच त्यांचे भावना नावर झालेल्या आहेत, अश्रू दाटलेले आहेत त्यांचे. जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातले प्रत्येक शेतकरी असो अल्पभूधारक आहेत, शेतीमध्ये पाऊस येतो, अवकाळी पावसाचा फटका बसतो, सोयाबीनला भाव नाही आणि अनेक जे मराठा बांधव आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अवाढव्य फीस लागते कॉलेज महाविद्यालयामध्ये, त्यामुळे ते शिकू शकत नाहीत. ही बिकट परिस्थिती आहे, याचा सरकारनं गांभीर्यानं विचार करायला हवा असं या सर्वांचं म्हणणं आहे. मनोज जरांगे पाटील हे कुठंही मॅनेज होत नाहीत, त्यांच्या एका हाकेवरती हा सर्व मराठा समाज
हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। त्यांच्या एका हाकेवरती सर्व समाज आलेला आहे। आता आज उपोषण सुरू झालेलं आहे। आता सरकार कशा पद्धतीने प्रतिसाद देतो, हे उपोषण किती दिवस सुरू राहतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। माझा कॅमेरामन आशिष धामापूरकरसह मी स्वानंद भिक्कड, मुंबई तक, मुंबई।